केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, येणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या रेशन कार्डवरती या ठिकाणी 5 वस्तू मोफत मिळणार आहेत। बघा, तुम्हाला वर्षानुवर्ष सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच ऑगस्ट 2026च्या सुरुवातीपासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत दिले जाणार आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला या रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत असतील आणि पुढच्या महिन्यापासून म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून जर तुम्हाला रेशन कार्डवरती अजून 5 वस्तू मोफत मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पहा, कारण तुम्हाला या महिन्यामध्ये आता महत्त्वाची 3 कामे करावी लागणार आहेत। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केली आणि एक अर्ज भरून दिला तरच तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून रेशन कार्डवरती अजून 5 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत। बघा रेशनधारकांना, आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर या दोघांच्या मध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये 10 मोठे आणि क्रांतिकारक या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले होते। या 10 निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्हाला आता रेशन धान्यासोबत अजून 5 वस्तू मोफत मिळणार आहेत। बघा, वर्षानुवर्ष तुम्हाला फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि विचार करायला गेलं तर रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ हे काय चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे मिळत नव्हते, परंतु रेशनधारकांनो इथून पुढे तुम्हाला रेशन कार्डवरती दिला जाणारा गहू आणि रेशन कार्डवरती दिले जाणारे तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे देण्यात येणार आहेत। या गहू तांदळासोबत तुम्हाला अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। मग या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होऊन जाईल। परंतु रेशनधारकांनो, तुम्हाला फक्त रेशन कार्डवरती गहू तांदूळ अजून 5 वस्तू मोफत मिळणार नाहीत, यासोबत तुम्हाला सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत। म्हणजेच तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत आणि या 5 वस्तूंसोबत आता पैसे हे दिले जाणार आहेत। मग या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी आणि या रेशन कार्डवरील पैशांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याची माहिती सुद्धा आता सांगत आहे। आता बघा रेशनधारकांनो, सर्वात अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, ती गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। कारण जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तरच तुम्हाला या पेन्शनचा लाभ म्हणजेच रेशन कार्डवरील पैशांचा लाभ आणि रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे। परंतु जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार नाही। यानंतर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच रेशनधारकांनो तुम्हाला
ऑगस्ट महिन्यापासून रेशन कार्डवरती अन्नधान्याच्या सोबत म्हणजेच गहू तांदळासोबत ते पण कसं चांगल्या प्रकारच्या गहू तांदळासोबत तुम्हाला अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत आणि या 5 वस्तूंसोबत तुम्हाला पेन्शनसुद्धा दिली जाणार आहे। मग या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, या 5 वस्तूंचा तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि जी तुम्हाला पेन्शन दिली जाणार आहे म्हणजेच रेशन कार्डवरती पैसे, तर हे पैसे किती दिले जाणार आहे त्याची माहितीसुद्धा आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला कशा पद्धतीने पेन्शन आणि कशा पद्धतीने या वस्तू आता दिल्या जाणार आहे। आता बघा रेशनधारकांना विचार करायला गेला तर आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। म्हणजेच राज्यातील बीजेपीच्या सरकारने आणि केंद्रातील बीजेपीच्या सरकारने राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना गहू तांदळासोबत या 5 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। या गहू तांदळासोबत या 5 वस्तूंसोबत अजून पेन्शन म्हणजेच पैसे देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। मग एकंदरीत रेशनधारकांना या ज्या तुम्हाला वस्तू दिल्या जाणार आहेत तर या वस्तू कोणकोणत्या असणार आहेत, या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे, म्हणजेच अर्ज करण्यापासून ती कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहे त्याचीच माहिती देत आहे। बघा रेशनधारकांना विचार करायला गेला तर आपल्या राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी, PM किसान, राज्यातील अपंग निराधार असतील त्यांच्यासाठी सुद्धा विविध योजना सुरू केलेल्या होत्या। परंतु राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना सरकार वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ देत होते, याच्या व्यतिरिक्त कुठलाही लाभ रेशनधारकांना दिला जात नव्हता। अशा प्रकारची तक्रार भरपूर रेशनधारकांनी सरकारकडे केलेले होते। सरकारने याचाच विचार करून आता रेशनधारकांना गहू तांदळासोबत 5 वस्तू देण्याचा निर्णय, रेशनधारकांना गहू तांदळासोबत 5 वस्तूंसोबत अजून या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि रेशनधारकांनो खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची इच्छा पूर्ण होत आहे, तुमचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। आता बघा रेशनधारकांना विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांचे भरपूर दिवसांची आता प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। म्हणजे सांगायचं म्हटलं तर बघा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे राज्याचे निर्णय घेत असतात आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे या ठिकाणी केंद्राचे निर्णय घेत असतात। म्हणजे सांगायचं म्हटलं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी राज्यातील पिवळ्या रेशनधारकांची आणि केसरी रेशनधारकांचे भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण केले जात आहे। मग रेशनधारकांना तुम्हाला हा लाभ कसा दिला जात आहे याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुमच्या आता लॉटरी लागत आहे। रेशनधारकांनो या ठिकाणी आता रेशन कार्डवरती पैसे कसे मिळवायचे आहेत, रेशन कार्डवरती दिल्या जाणाऱ्या 5 वस्तू, या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगून टाकत आहे। परंतु रेशनधारकांनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व रेशनधारकांना या 5 वस्तूंचा लाभ आणि या पैशांचा लाभ मिळणार नाही। तर या 5 वस्तूंसाठी आणि या पैशांसाठी काही महत्त्वाचे नियम आणि काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल आणि या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे आणि रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ देण्यात येणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ देण्यात येणार नाही। मग कोणकोणते नियम लावलेले आहेत, कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत याचीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरील पैशांचा लाभ, रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती सुद्धा आता सांगत आहे। आता बघा रेशनधारकांना विचार करायला गेला तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा दिलेला शब्द पाळत असतात।
म्हणजेच फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून शब्द पाळण्यात आलेला आहे। म्हणजे सांगायचं म्हटलं तर फडणवीस साहेबांनी काय केलेलं आहे तर बघा, राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। बघा, विचार करायला गेलं तर रेशनधारक भरपूर दिवसांपासून या ठिकाणी आता वाट पाहत होते, परंतु रेशनधारकांना तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमच्यासाठी क्रांतिकारक निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच रेशनधारकांना तुम्हाला ऑगस्ट महिन्यापासून रेशन कार्डवरती अन्नधान्याच्या सोबत म्हणजेच गहू तांदूळासोबत अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। मग या ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। यासोबत पेन्शनचा लाभ म्हणजेच रेशन कार्डवरील या पैशांचा लाभ कसा घ्यायचा आहे याची माहिती सुद्धा आता तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे किंवा तुमच्या स्वतःकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि या रेशन कार्डवरील या लाभांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती सुद्धा आता सांगत आहे। आता बघा, रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगत आहे। यानंतर ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तूंची यादी आणि जे काय तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहे तर ते पैसे किती दिले जाणार आहे या संदर्भातली महत्त्वाची माहिती आता तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जर तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे आणि रेशन कार्डवरील या 5 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पहिल्या पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे। तर ते पहिले पात्रता म्हणजे या ठिकाणी तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये कर्मचारी नसायला पाहिजे। यानंतर रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाणार आहे। बघा, रेशनधारकांना विचार करायला गेलं तर फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात। मग सध्याच्या स्थितीला फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे। विचार करायला गेला तर फडणवीस साहेबांनी जो काही शब्द दिलेला होता तो शब्द पाळलेला आहे, परंतु रेशन कार्डवरती ज्या 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तूंची यादी आता तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगत आहे। तर बघा, रेशनधारकांना रेशन कार्डवरती तुम्हाला 5 वस्तू दिल्या जाणार आहेत। मग या 5 वस्तूंपैकी पहिली वस्तू, दुसरी वस्तू, तिसरी, चौथी आणि 5वी वस्तू कोणकोणती आहे हे आपण पाहणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, रेशनधारकांना तुम्ही काही कामे केलेली असायला पाहिजेत। मग ते कामे कोणकोणती केलेली असायला पाहिजेत या संदर्भातली महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। तर बघा, पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचे रेशन कार्ड अपडेट केलेलं असायला पाहिजे। रेशन कार्डचे तुम्ही KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे। यानंतर रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डसोबत लिंक केलेलं असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे। तर बघा, रेशनधारकांना हे झाले महत्त्वाची कामे। आता तुम्हाला अजून काही गोष्टी सांगत आहे। आता बघा, रेशनधारकांना आता आपण पात्रता पाहिलेल्या होत्या, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या तुम्हाला वस्तू दिल्या जाणार आहेत तर या वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत त्या संदर्भातली तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती आता कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत तर त्याची यादी सांगत आहे। बघा, अगोदर तुम्हाला गहू तांदूळ मिळत असायचे, परंतु इथून पुढे तुम्हाला आता खाण्याचे तेल, मीठ, मैदा, साखर, गोड तेल असेल, यासोबत सोयाबीन असेल, मोहरीचे तेल असेल, विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, साखर, मैदा, मीठ अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू म्हणजेच किराण्याच्या वस्तू तुम्हाला आता मोफत दिल्या जाणार आहेत आणि रेशनधारकांना तुमचे खऱ्या अर्थाने लॉटरी आता लावली जाणार आहे। तर आता आपण महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे, परंतु रेशनधारकांना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती आता पैसे सुद्धा मिळणार आहेत। मग हे पैसे किती मिळणार आहेत, या पैशांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा, तुम्हाला महत्त्वाची कामे करावी लागतील, जसं की रेशन कार्ड अपडेट करावं लागेल, रेशन कार्डची
KYC करावी लागेल. रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केली तरच तुम्हाला दिलासा देऊन खऱ्या अर्थाने तुमचे या ठिकाणी प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे. तर बघा, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण असे अपडेट होते. लवकरच सरकारच्या माध्यमातून ऑफिशियल पद्धतीने GR काढण्यात येणार आहे. GR काढण्यात आल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला लाभ दिला जाणार आहे याचे संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळणार आहे. तर बघा, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहतील.